प्रेम म्हणजे कोणती फिलिंग नाही. आपल्याला आपण त्यांच्यासोबत आहे किंवा ते आपल्यासोबत आहे तर आपल्याला फील होणार. ते तर अट्रॅक्शन झालं. प्रेम म्हणजे एफर्ट्स आहे, ऑब्जेक्टिव्हिटी आहे. एफर्ट्स म्हणजे काय आपण दुसऱ्या व्यक्तीसाठी करतो, काय बोलतो, कसं वागतो, ह्या सगळ्या गोष्टी एफर्ट्स मध्ये येते. आणि ऑब्जेक्टिव्हिटी म्हणजे समोरच्या व्यक्तीला ऍज अ पर्सन बघणे, ऍज अ सेपरेट पर्सन बघणे. म्हणजे तो व्यक्ती वेगळा आहे आणि मी वेगळा आहे आणि त्याचा एक्झिस्टन्स आपल्याला एक्सेप्ट करावं लागतं. आणि हे समजून घेता वेळेस आपण लक्षात घेतलं पाहिजे की तो व्यक्ती तसाच वागेल जसं त्याला वागायचं आहे. आपण त्याला चेंज नाही करू शकत, कारण प्रेम हे सेम असते, डिफरंट नसते. म्हणजे आपण कधी त्यांना चेंज करण्याचा प्रयत्न करू शकत नाही, इवन त्यांच्या चांगल्यासाठी. तर हे लक्षात कधी पण घ्यायचं जेव्हा आपण कधी प्रेम करतो, तर ऑब्जेक्टिव्हिटी लक्षात घ्यायची की तो किंवा ती व्यक्ती हे डिफरंट आहे आपल्यापेक्षा आणि आपल्याला जसं वाटते तसं तो वागणार नाही. आपल्याला जसं वाटते तसं आपण स्वतःच वागू शकतो, पण समोरचा व्यक्ती तसं वागणार नाही. त्याला किंवा तिला जसं वागायचं आहे तसंच वागेल. आणि हे दोन गोष्टी लक्षात घेतल्या तर आपण जास्त फ्री होऊन जातो आणि आपण एफर्ट्स करायला लागतो. फक्त आपल्या डोक्यातच विचार आपण ठेवत नाही. त्याच सोबत जेव्हा आपल्याला प्रेम मिळवायचं असतं तर सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे की आपण स्वतःला जाणून घ्यायचं. म्हणजे आपण स्वतःसोबत राहू शकलो पाहिजे, एकटं राहू शकलो पाहिजे. जर आपण एकटं राहू शकतो तेव्हाच आपण कोणी दुसऱ्या व्यक्तीसोबत राहू शकतो. हेच एक मोस्ट इम्पॉर्टंट आहे. त्याच सोबत आपण स्वतःला पूर्णपणे जाणून घेतलं तरच आपल्याला लक्षात येते की आपली व्हॅल्यू काय आहे. आणि जेव्हा आपल्याला स्वतःची व्हॅल्यू कळते तर आपल्याला लक्षात येते का कोणतं प्रेम आपण डिझर्व करतो, किती इम्पॉर्टंट, किती डीप लव्ह आपण डिझर्व करतो. आणि तेव्हाच आपण ते लव्ह शोधू शकतो किंवा ते प्रेम आपल्याला शोधून घेतात किंवा तो पर्सन आपल्याला शोधून घेतो. आणि लक्षात घ्या, जेव्हा कधी आपण प्रेम करतो तर प्रेम हे एफर्ट्स मध्ये करावं लागतं. असं होऊन जातं असं नसतं. ते अट्रॅक्शन असते, त्याच्यात याच्यात फरक समजून घ्यायचा आणि स्वतःला जाणून घ्यायचं, समोरच्या व्यक्तीला जाणून घ्यायचं. त्याच्या बाहेरी सौंदर्यावर प्रेम नाही करता तर त्याच्या आतलं सौंदर्यावर प्रेम करायचं, कारण ते बदलत नाही. बाहेरचं सौंदर्य बदलते आणि त्यानंतर मग ते अट्रॅक्शन चाललं जाते आणि प्रेम पूर्णपणे टिकत. बेस्ट विशेष तुमच्या प्रेमासाठी.